काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले मराठी माणसासाठी काय केलं, मराठी माणसांना काय केलं, मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत. मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला, मुंबई बाहेर का फेकला गेला, तो बदलापूर, वांगणी, इकडे अंबरनाथपर्यंत गेला, इकडे वसई, विरार, नाला सोपाऱ्यापर्यंत गेला. हे कुणामुळे गेला याचा विचार करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि आपल्याला मी सांगतो, आम्ही आत्ता या ठिकाणी मुंबईसाठी अभ्युदयनगर, BDD नगर, खाणके बिल्डिंग, ही किती लोक आहेत, ही लोक मुंबईच्या बाहेर गेली. डेव्हलपर काम घेतलं, सोडून दिलं. 10-10, 15, 20 वर्ष त्यांनी काम सोडलं. गोरेगावमधली पत्राचाळीतली 672 लोकांची घरं हडप करून ती जमीन अमराठी बिल्डरला विकून तो बिल्डरही पळून गेला. की किती लोक, कोणी या करोडो रुपयांची माया गोळा केली, याचं देखील उत्तर देण्याची आवश्यकता आहे. BDD चाळीमध्ये अध्यक्ष महोदय 195 चाळीमध्ये 16,000 लोक मराठी माणसं राहतात आणि तिथल्या मराठी माणसांचा आक्रोश इतके वर्ष कानी पडला नाही, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून हजारो मराठी कुटुंबांना संक्रमण शिबिरामध्ये ठेवण्यात आलं. खुराड्यासारखी घरं आहेत, काय परिस्थिती आहे याची कधी कोणी विचार केला? आणि तिथं ज्या पद्धतीने मध्ये राहणारे लोक मराठी नाहीत का? आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ह्या पहिलं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन की या संदर्भामध्ये आम्ही जे आता सरकारने या रखडलेले प्रकल्प, SRAचे प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प क्लस्टरमध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि आपल्याला मी सांगतो, आता म्हाडामध्ये जवळपास क्लस्टर पुनर्विकास